हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 12 बघितलेला. आज आपण भाग 13 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्रमोद फोनचा बहाणा सांगून लगेच गाडीत जाऊन बसला. मगाचपासून त्याच्या मनात होणारी चलबिचल शांत होणारी नव्हती. मित्राला फोन करून भेटायला बोलवले आणि त्या मित्राच्याच घरी भेटायचं ठरलं. गाडी घेऊन तो तिथे पोहोचला. त्याचा पडलेला चेहरा बघून त्याला त्याचा मित्र प्रकाश त्याची खेचायच्या उद्देशाने म्हणाला, असं तोंड करून आलास की जसं काय एखादी मुलगी बघून आला. काय झालं यार? प्रमोदने सिगरेटचे 1-2 कश ओढले आणि सिगरेटची राख झटकत म्हणाला, तसंच काहीतरी समज. तो मित्र खुश होत त्याच्या पाठीत जोरदार थाप मारत म्हणाला, जिओ मेरे लाल. कोण आहे? कुठली आहे? आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब. पण तू लव्ह मॅरेज करणार होता ना? पण असो, कमीत कमीत तुझ्या लग्नात तरी मला पण एखादी मुलगी भेटू दे. त्यावर लगेच प्रमोद, गप्प बसणार का तू? ते ऐकून प्रकाश, ठीक आहे मी गप्प बसतो, तू बोल. त्यावर प्रमोद, तुला आपल्या कॉलेजमधली प्रिया माहिती आहे? त्यावर प्रकाश सोप्यावर आडवा होत, कोण प्रिया? त्यावर प्रमोद, नालायक माणसा, आपण किती प्रियाला ओळखतो. त्यावर लगेच प्रकाश, हा ती प्रभू आणि मागच्या एरियामध्ये असलेली प्रिया परब, या 2 माझ्या परिचयातल्या आहेत. त्यावर प्रमोद, तू ना कधी सुधारणार नाहीस आणि मी पण कुठल्या मूर्खाकडे आलोय, म्हणत प्रमोद उठून उभा झाला. ते बघून लगेच प्रकाश, सॉरी, हा बोल, तिचं काय? आज आमची सगळी फॅमिली तिच्या घरी डिनरसाठी गेलो होतो. त्यावर प्रकाश, मग काय झाले? हे काही विशेष नाही. डिनर केले आणि तू तिथून निघून आला असणार. पुढे? त्यावर प्रमोद, त्यांच्या घरातील वातावरण बघून माझ्या मनात शंका आली. कदाचित ती प्रिया मला लाईक करत नाही ना? प्रमोदचं बोलणं ऐकून प्रकाश पोट धरून हसायला लागला. साल्या, तुला ती आधीपासून आवडते आणि आता तिला तू आवडतो, तर या शंका घ्यायला निघाला? त्यावर प्रमोद त्याला हसतोय बघून ओरडायला लागला. त्यावर प्रकाश, हसू नाही तर काय करू? तुझ्या पाठीत एक बुक्का देऊ? त्यावर प्रमोद, अरे मला फक्त असं म्हणायचं होतं की तीही मला लाईक करते, कारण जेवण करताना तिचे अर्ध्याहून अधिक लक्ष माझ्यावरच होते आणि तिची वहिनी पण तोंड फाडून माझ्याकडे बघत होती. त्यावर लगेच प्रकाश, तू इथे का आलास? कुठेतरी जाऊन जीव द्यायचा होता. तुझ्यासारख्या मुलाचा हाच प्रॉब्लेम आहे. ती बघत नव्हती तर तिच्या एका नजरेसाठी झुरायचा आणि आता ती स्वतःहून तुझ्याकडे बघते तर आला इथे बोंब मारत. प्रकाश कपड्यावर आटा पाडत बघू लागला. त्यावर प्रमोद, अरे असं काय म्हणतोस? तिला तिथे बघून मला खरंच आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता, पण मी किती प्रयत्नाने स्वतःला सावरले काय सांगू. त्यावर प्रकाश, काही नको सांगू. तू तिच्याकडे बघितले नसणार आणि तुझी ती रिॲक्शन बघून कोणीही तुझ्या हातात तिचा हात देणार नाही, समजलं? त्यावर प्रमोद, आता मी काय करू? परत जाऊ का? त्यावर प्रकाश, हो जा परत आणि तिच्या वहिनीला म्हण, वहिनी थोडी भांडी असतील तर द्या, मी सगळी भांडी स्वच्छ करतो. त्यावर प्रमोदने त्याला पिलो फेकून मारला. त्यावर प्रकाश, अरे तू तेच करायचं बाकी ठेवलं. अजून तू काय करू शकतो? मुलगी स्वतःहून बघते, बोलते, याचा अर्थ तुला कळू नये? तिच्या घरच्यांनी आज तुम्हाला डिनरसाठी बोलवले. याआधी कधी बोलवलं होतं का? तुझ्या लग्नाची चर्चा सगळीकडे पसरली. त्याच कारणामुळे तुला लग्नाचा लाडू खायला बोलवलं आणि तू माती खाऊन आला. त्यावर प्रमोद, हो रे, माझंच चुकलं. मी तुला सॉरी म्हणू का? त्यावर प्रकाश, नको. त्यापेक्षा तिला ऑफिसमध्ये जाऊन प्रपोज करून ये. प्रमोद तोंड वाकडे करून प्रकाशकडे बघू लागला. मग आता मी काय सांगणार ना? तुला फक्त प्रेम आहे म्हणता येतं, पण प्रेम आहे हे दाखवता येत नाही. हीच तर शोकांतिका आहे तुझ्यासारख्या मुलाची. त्यावर प्रमोद, बरं, भाषणबाजी बंद कर आणि मला सांग मी काय करायला हवं. त्यावर प्रकाशने थोडा वेळ विचार केला आणि डोळे बारीक करून म्हणाला, तू घरी जा आणि तुझ्या फॅमिली समोर तुझं प्रेम व्यक्त कर. त्यावर प्रमोदचे डोळे विस्पारले. डोळे नको फाडू, खरं आहे ते सांगून मोकळा हो, नाहीतर तिचा तो सायको मानलेला भाऊ तिचं लग्न दुसऱ्या कुणाशी करून देईल. त्यावर लगेच प्रमोद, सायको वगैरे काय म्हणतोस? तू किती हुशार आहे माहिती आहे का? माझे वडील तर त्याचे फॅन आहेत. बरं बाबा, आत्तापासून साल्याची तरफदारी करू नकोस. जा
आणि सांगून मोकळे हो, म्हणजे मी पण लग्नाचा विचार करायला मोकळा. प्रकाश डोळे मिचकावत म्हणाला. त्यावर प्रमोद पण गालात हसला आणि ताबडतोब घरी पोहोचला. त्याच्या घरचे अजूनही हॉलमध्ये बसून आपापसात चर्चा करत होते. प्रमोदला बघून त्याचे वडील उठून उभे झाले आणि त्याच्या खांद्याला धरून बसवत म्हणाले, प्रमोद, आम्ही तुला काही गोष्टी विचारणार आहोत. तू खरं खरं सांगायचं. ते ऐकून प्रमोद गडबडला आणि भीतीने आमडा गिळत म्हणाला, हा बोला ना, काय झालं पप्पा? त्यावर तुला प्रिया कशी वाटते? प्रियाचं नाव ऐकून त्याचे पाय लटपटायला लागले. दरदरून घाम फुटला होता. घाम पुसत म्हणाला, छान आहे. का? काय झालं पप्पा? ती काही बोलली का तुम्हाला? त्यावर त्याचे पप्पा, मी आणि तुझ्या आईने तिला आपल्या घराची सून म्हणून पसंत केले. तुला काय वाटतं? तुला जर दुसरी मुलगी कुठली आवडत असेल तर तसं सांग. प्रियासाठी माझ्या मित्राचा मुलगा सुचवतो. त्यावर लगेच प्रमोद, काही नको. तुम्ही तिला असं कसं दुसऱ्यासाठी निवडता? त्यावर त्याची आई आणि पप्पा अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागले. त्याची आई त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, प्रमोद, तुला प्रिया आधीपासूनच आवडते ना? त्यावर प्रमोदने मानेने होकार दिला. बघितलं का सौभाग्यवती, मला माहिती होतं प्रियासारख्या मुलीला माझा मुलगा नकारूच शकणार नाही. मी लगेचच संतोष आणि त्याच्या घरच्यांना होकार कळवतो. प्रमोदने त्यांचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसवले आणि हसत म्हणाला, त्याची काही गरज नाही पप्पा. उद्या मी स्वतः जाऊन प्रियाला प्रपोज करून सांगणार आहे. त्यावर त्याचे आई वडील दोघेही आनंदाने त्याच्याकडे बघू लागले. त्यावर त्याने सगळ्यांचा निरोप घेऊन तो रूममध्ये निघून गेला. त्याचे आई वडील पण आनंदात झोपायला गेले. इकडे दुसऱ्या दिवशी आपल्या अंगावर जाडजूड हात जाणवताच प्राचीने डोळे उघडले. समोर संतोष विदाऊट शर्ट बघून ती लाजली. तिच्या उघड्या पोटावर त्याचा हात होता आणि ती त्याच्या मिठीत शिरून झोपलेली होती. काल रात्री त्यांच्या दोघांत जे काही झालं ते जसे तसे तिच्या डोळ्यासमोर आले. तिने लाजून हळूच त्याचा हात दूर केला आणि उठून बसली. हळूच बेड खाली उतरणार होतीच की संतोषने तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं आणि तिच्या कानात पुटपुटला, हॉटनेस बघितला की अजून दाखवायचा. तशी ती जास्तच लाजली आणि लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तसा तोही मूडमध्ये आला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. इकडे प्रियाची चिडचिड वाढली होती. तिने स्वतःचे आवरले आणि ऑफिसमध्ये निघून गेली. ऑफिसमध्ये कुणीतरी तिची आतुरतेने वाट पाहत होते. प्रिया चिडचिड करत गाडीतून खाली उतरली आणि ऑफिसमध्ये एंट्री गेटवर तिला फुलांचा गलीचा अंथरलेला दिसला. पण डोक्यात प्रमोदचा राग असल्याने कारणाने तिने फारसे त्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यावरून ताडताड करीत ती आतमध्ये शिरली. रिसेप्शन एरियापासून ते तिच्या केबिनपर्यंत ऑफिसमधील सगळा स्टाफ हातात रेड रोज घेऊन उभे होते. तिने चमकून त्यांच्याकडे बघितली तशी पहिली एम्प्लॉई म्हणाली, वेलकम प्रिया मॅम. प्रियाने नकळून तिच्या हातातील रोज घेतला. पुढे अजून एक जण हातात रोज घेऊन उभा होता. त्यांनी पण हसत तिच्या हातात रोज दिला. त्यानंतर रोज घेत घेत ती केबिनपर्यंत पोहोचली. ते सगळेजण तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते. ती मनातच म्हणाली, आज काय आहे? रोज डे वगैरे आहे का? नाही, आज तसा कुठलाही डे नाही. जाऊ दे म्हणत तिने केबिन उघडून आतमध्ये प्रवेश केला. तसे आश्चर्याने थक्क होऊन ती सगळीकडे पाहू लागली. संपूर्ण केबिन लाल पिवळ्या रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली होती. टेबलवर मोठा केक आणि केकवर तिचा पीक पाहून तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. हे सगळं तिच्यासाठी नवीन होते. तिने बाहेर डोकावून पाहिलं पण बाहेरचे सगळेजण जिकडे तिकडे गेले होते. तिने न राहून आपला मोबाईल काढला आणि प्राचीला कॉल केला. इकडे प्राची संतोषला, संतोष सोडा, माझा मोबाईल वाजतोय. त्यावर संतोष, वाजू दे. त्यावर प्राची, अहो असं काय करताय? कोण आहे ते तरी बघू द्या. त्यावर संतोष, अजिबात नाही. दिवसभर तुझ्याकडे भरपूर वेळ असतो, तेव्हा बघ. थोडा वेळ पण मला देणार नाहीस का? संतोष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. प्राचीने त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवले. तसा तोही फुल रोमॅन्टिक मूडमध्ये शिरला आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. इकडे प्रियाने 2 वेळा कॉल केला होता पण संतोषमुळे प्राचीला मोबाईल बघताही आला नव्हता. त्यामुळे प्रियाला काही सुचत नव्हते. बाहेर जाऊन कुणाला काही विचारायचे धाडस तिच्यामध्ये नव्हते.
अचानक डोअरवर टकटक झाली. तशी ती दचकली आणि सावकाश डोअर ओपन केला. बाहेर 4-5 वर्षाची चिल्ली पिल्ली होती. त्यांच्या हातात एक लेटर आणि चॉकलेट्स होते. तिने ते त्यांच्या जवळून घेतले आणि उत्सुकतेने त्याकडे पाहू लागली. त्यात फक्त इतकंच लिहिलं होतं, डिअर प्राची, तुला हे सगळं बघून आश्चर्य वाटलं असेल ना, की यामागे कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर फक्त एकदा बाहेर ये. तुझाच लव. प्रियाला ते सगळं बघून आणि ते चिट वाचून अवाक झाली होती. स्वतःच्या तोंडाला हात लावून तिने आतमध्येच विचार करत बसली. तिच्यामध्ये अजिबात हिंमत नव्हती की बाहेर जाऊन बघावं. तिच्या हातापायाला कंप सुटला होता. तोंडचे पाणी पळाले होते. तिने थरथरत्या हाताने पाणी पिले आणि पुन्हा एकदा तिने संपूर्ण केबिनमध्ये नजर फिरवली. बघता बघता तिच्या डोक्यात विचार आला, हे सगळं हा मला त्रास देण्यासाठी योगेशनेच केलं असणार. बघता बघता तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. कालपासून डोक्यात राग होता. त्या रागाचा पारा चांगलाच हाय लेवल चढला आणि हाताच्या मुठी आवळून दात ओठ खात मोठ्याने ओरडली, योगेश, आज तुला मी जिवंत सोडणार नाही. म्हणत ती तरातरा चालत बाहेर निघाली आणि बाहेर उभ्या असलेल्या प्रमोदला धडकली. बेसावत प्रमोदने तिच्या कमरेला पकडले आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले. कितीतरी वेळ दोघे चुपचाप एकमेकांकडेच बघत होते. बाहेर जमलेल्या स्टाफने टाळ्या वाजवून त्यांना भानावर आणले. तसे दोघेही दचकून दूर झाले. ती लाजून गोरीमोरी झाली आणि तिथून निघून जाणार की प्रमोदने तिच्या हाताला धरून थांबवले. प्रिया, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? मला कामं आहेत, म्हणत ती वळली आणि ती जाणार होतीच की प्रमोदने हातात रिंग घेतली आणि शायरी म्हणत तिच्या मागे आला आणि तिच्या समोर रिंग धरत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, विल यू मॅरी मी प्रिया? प्रिया प्रमोदकडे डोळे विस्पारून बघत होती. तिने डोळे चोळून पुन्हा एकदा खात्री केली. काय होतंय मला? नक्की रात्री व्यवस्थित झोप नाही झाली माझी, म्हणत ती वेंदळ्यासारखी प्रमोदकडे बघत होती. तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता आणि ही फक्त स्वप्न असेल असं समजून इकडे तिकडे बघत होती. तिची चुप्पी बघून पूर्ण ऑफिस एकसाथ म्हणू लागलं, प्रिया प्रिया प्रिया. आवाज ऐकून तिने परत एकदा प्रमोदकडे निरखून बघितले. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर गोड स्माईल होती. तिच्या हालचाली बघून त्याला हसूही येत होतं. आता प्रिया हँग झाली होती, पण तिला थोडी थोडी चक्कर आल्यासारखं होत होतं. तिने तोंडावर हात ठेवला आणि अविश्वासाने मान हलवत म्हणाली, तू? प्रमोद, नाही नाही, हे खरं नाही. त्याने मात्र हसून होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती पण त्याच्या सोबत खाली बसली आणि त्याच्या हातात हात देत म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही प्रमोद. तू माझी खरंच मस्करी तर करत नाही ना? प्रमोदने तिच्या बोटात रिंग सरकवली तसे त्याच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण झाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. तिला अजूनही सगळं स्वप्नच वाटत होते. तिथेच मगासपासून प्रमोदचे आई वडील आणि आजी सगळेजण उभे होते. प्रिया करत असलेली कृती बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. प्रमोद आणि प्रियाने त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. प्रमोदचे वडील हसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, प्रिया, आम्हाला माहिती नव्हते, म्हणत ते गूढ हसले. तशी ती लाजली. प्रमोदच्या मॉमने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हसत म्हणाल्या, प्रिया बेटा, तू आता लवकरात लवकर घरी ये, म्हणजे मी सगळ्या जबाबदारीतून मोकळी होईन. तशी आजी गालात हसली आणि म्हणाली, चला मग लवकरच यांची एंगेजमेंट करून घेऊया. तसा प्रमोद सिरियस चेहऱ्याने म्हणाला, सॉरी, पण मी एंगेजमेंट करणार नाही. तसे सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.